नमस्ते. श्रीकृष्णार्पणमस्तु. मी एक कथावाचक. आज एक नवीन कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे साडी. पूर्वी लग्नात पंक्तीच्या पंक्ती उठत. अजीर्ण होईपर्यंत जेवल्यानंतर सुद्धा ताटभर जिलब्या नाहीतर परातभर लाडू सहज रिचवले जात. एवढं पचवण्याची ऐपत आजकाल दिसत नाही. मात्र आजकालच्या बायकांची खरेदीची हौस त्याच ऐपतीच्या आसपास आहे. या बायका दिवसभर एखाद्या साडीवाल्याची कत्तल करून ढीगभर साड्या खरेदी करून दुकान बंद करायच्या वेळी नाईलाजाने बाहेर पडल्या आणि समोर एखाद्या दुकानाची एखादी फळी जरी उघडी दिसली तरी नव्या जोमाने दुकानात घुसतात. कुठून आणतात एवढा उत्साह? कुणास ठाऊक. आम्ही लहानाचे मोठे झालो ते नगरमध्ये. इथला कापड बाजार प्रसिद्ध, त्यामुळे दरवेळी भरपूर पाहुणे आणि ढीगभर खरेदी. लहानपणापासून असे योग्य ते खरेदी संस्कार आमच्यावर झाल्यामुळे त्यातील आमचा संयम जबरदस्त वाढला आहे. या विषयाचा आमचा गाढा अभ्यास आहे. साडी खरेदी ही पुरुषाने गतजन्मी केलेल्या पापांची फलश्रुती असते, त्यापासून सुटका नाही. साडीच्या दुकानात शिरताना काळ, काम, वेग आदी षड्रिपू चपलांबरोबरच बाहेर सोडावेत. चेहऱ्यावर आनंदी मुखवटा धारण करावा. सासूरवाडी भुसावळ असले तरी महाबळेश्वरला गेल्यासारखे बळे आपण तिथल्या थंड हवेचे कौतुक करतोच ना, तशी कौतुकाची भावना अंगी बाणणावी. बायकांचे रंगांचे ज्ञान आणि रंगांची परिभाषा पुरुषाला कधीही कळायची नाही. चिंतामणी, वांगी, रामा ही रंगांची नावे कशी असू शकतात? पण असतात. मरून, गुलबक्षी, आमसुली, अंजिरी, अबोली या शेड्स एशियन पेंट्सवाल्यांना सुद्धा जमणार नाहीत, पण या साडीवाल्यांना बरोबर जमतात. पुन्हा आपल्या बायकोचा रंग कसा, तिला कोणता रंग चांगला दिसेल याविषयी ज्ञान अजिबात पाजळू नये. जो रंग तिला आवडेल त्याचे हसमुख चेहऱ्याने कौतुक करावे. हाताच्या बोटांचा मोर करून दाखवावा. मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकल्यावर तिथल्या कचकड्या चेहऱ्याचे जसे चंबू करतात, अगदी तसेच आनंदी आश्चर्यभाव चेहऱ्यावर उमटवावेत. धारवाड, म्हैसूर, नारायणपेठ, इरकल, कांचीपुरम, बनारस या गावी फक्त साड्याच तयार होतात, हे लक्षात ठेवा. साड्याविषयीचे आपले ज्ञान एटीकेटीच्याही लायकीचे नाही, हे मोकेपणाने कबूल करावे. साडीच्या दुकानात कधीही घड्याळ बघू नये. 3-4 तास उलटल्यानंतर तू बरोबर असलीस की वेळ कसा जातो कळतच नाही, असे सौम्य कालदर्शक विधान करावे. बायको सोडून इतर सर्व स्त्रिया माते समान असतात आणि बायकोही काली माते समान असते, याचे भान ठेवावे. भिरभिरती नजर ठेवू नये. आपली बाजारात काहीही पत नाही याचे भान ठेवावे. तेव्हा क्रेडिट कार्डचा अतिरेक टाळावा. आपण आपले ओझ्याचे बैल तेव्हा आनंदाने साड्यांच्या पिशव्या सांभाळून गाडीत घालून बायकोस घरी आणावे. बायकोची एखादी बरीशी सहेली खरेदीस आली तर तेवढाच विरंगुळा. तसे डाऊट न येता हलकेच सुचवणे. साडी खरेदीनंतर बायकोस घेऊन बाहेर जेवावयास जाणे. दमलेली असती होती, तदनंतर 2 दिवस गुमान राहणे. मग हलकेच बॅचलर्स पार्टी नाहीतर भिशीस जाण्याची परवानगी मागणे. परवानगी मिळणारच मिळणार. मग काय, ढेर ढेर साडी खुशिया.